हाय हॅलो नमस्कार मंडळी, शराज हाऊसमध्ये तुमचे स्वागत आहे. सकाळची अशी सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. थंडी पडायलाही सुरुवात झाली होती. सगळीकडे असे थोडे थोडे धुके पसरलेले. वातावरण एवढं सुंदर वाटत होतं की मनाला एकदम प्रसन्न वाटायला लागलं. अशी दिवसाची प्रसन्न सुरुवात झाली की दिवसही खूप सुंदर जातो. इकडे शरा आणि राजविका दोघीही गाणे लावून डान्स करत होत्या. दोघींनाही डान्स करायला खूप आवडतो. थंबनेलवरून आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की आज व्हिडिओमध्ये राजविकाच्या बर्थडेचे जे काही गिफ्ट्स आलेले त्याचा आम्ही ओपन करून दाखवणार आहोत की काय काय गिफ्ट्स आले. रात्रीपासूनच तिची सुरुवात झालेली सगळे गिफ्ट्स ओपन करण्यासाठी. मम्मा याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये काय आहे, अशी तिची नुसती विचारपूस झालेली. सकाळी उठल्यानंतर पहिलं हेच काम, मला गिफ्ट्स पाहिजेत, मला गिफ्ट्स पाहिजेत. तर ठीक आहे म्हटलं, चला तुला गिफ्ट्स ओपन करायचे तर चला करूया. सगळ्यात पहिले तर तिने सगळ्या कॅडबरी सेलिब्रेशन्स वगैरे दाखवायला सुरुवात केली. मम्मा हे बघ ना, हे कोणतं आहे, हा पॅक पहा ना, तो पॅक पहा ना, दाखवत होती. हा ग्रीन कलरचा आहे. ज्यांनी कोणी तिला गिफ्ट दिले त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार. ही बॅगही तिला फार आवडली. या बॅगला ती पॉमपॉमवाली बॅग म्हणत होती. म्हणजे ते बॅगमध्ये जे गिफ्ट आहे, बॅग ही खूप अशी क्यूट होती. एकदम छोटीशी आणि छान पॉमपॉमवाली तिची बॅग होती. तिलाही खूप आवडली. लहान मुलांना हे असेच सगळ्या काही गोष्टी आवडत असतात. नेक्स्ट ती दाखवतीये हा तिच्यासाठी स्टडी टेबल मिळाला तिला गिफ्टमध्ये. तोही किटीचा होता. तिला एवढा आवडलं, तिला खूप आवडला हा स्टडी टेबल. ती सांगत होती मम्मी याच्यावरती मी बसून ड्रॉइंग करणार आहे. ठीक आहे, हे काय आहे, हे काय आहे असं सगळं विचारत होती आणि छान छान म्हणूनही दाखवत होती. तिला खूप आवडला हा स्टडी टेबल. थँक्यू. नेक्स्ट आता हा बॉक्स. तिचं चाललेलं आता मी हा ओपन करते. एवढा तिला सावरतही नव्हता तो बॉक्स, पण तिलाच ओपन करायचा होता. ठीक आहे बोलले, चला तर मग बघू काय आहे याच्यामध्ये. कितीही गडबड, कितीही घाई, नाही मलाच ओपन करायचं आहे. ठीक आहे बोलले, कर ओपन तू. इकडे शराई चाललेलं तिचं ही गिफ्ट घेणं बघणं. अरे याच्यामध्ये तर डॉल मिळाली. वाव, खूप सुंदर अशी ही छानशी डॉल होती. आणि राजविकाने तिचे नावही ठेवले. तिच्याच तोंडून आहे का तिने ते 4 डॉलचे नाव काय ठेवले सांग नाव. काय? नोरा. काय काय? नोरा. ऐकलो, नोरा हे नाव ठेवलेलं. नेक्स्ट आम्ही ओपन केलं हे एवढं मोठं गिफ्ट. आणि मला तर अंदाज आलाच होता याच्यामध्ये काय आहे, पण तर याच्यामध्ये ओपन केल्यानंतर तिला सर्वात पहिले मिळाले हे एक पॅकेट. त्याच्यामध्ये पेन्सिल, शार्पनर, इरेझर आणि स्केल होती. आणि तिला तीही खूप आवडली. इकडे शरा या डॉलसोबत खेळण्याचा प्रयत्न करत होती. पण चला तर मग नेक्स्ट तिने त्याच्याच वरती हे काय आहे म्हणून विचारत होती, तर ते एक डस्टर होते. त्याच्यावरून अंदाज आलाच असेल की याच्यामध्ये काय आहे. याच्यामध्ये एक बोर्ड होता आणि हा तिच्या पप्पांच्या ऑफिसकडून गिफ्ट आलेला होता. आणि तिने त्याच्यावरती आता लिहायलाही सुरुवात केलेली होती. आणि सगळ्यांनी हा तिला मिळून बोर्ड गिफ्ट केला होता. का गिफ्ट केला होता त्याचं कारण हे मी तुम्हाला सांगते. ॲक्च्युली तुम्ही आमच्या घरामध्ये आला आणि पाहिलं तर घरामध्ये अशा सगळ्या भिंतींवरती तिने काही ना काही लिहून ठेवलेलं आहे. ड्रॉइंग्स काढलेल्या आहेत. म्हणजे असं एकही भिंत राहिलेली नाही आहे की जिथं तिने काही लिहिलेलं नाही आहे किंवा रेषा ओढलेल्या नाही आहेत. कितीही नाही म्हटलं तरी तिने ते
केलेलंच आहे. म्हणजे तिचा हात जेवढ्यापर्यंत जातोय तेवढ्यापर्यंत तिने सगळ्या भिंती ह्या अशा लिहून त्याच्यावरती ड्रॉइंग काढून ठेवलेल्या आहेत. आणि सोफ्याच्या वरती बघाल तर त्याच्यावरतीही उभे राहून तिने त्याच्यावरतीही लिहिलेलं आहे. यामुळेच त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की हिला एक भिंतींवरती लिहिण्यापेक्षा एक बोर्डच गिफ्ट करू. बघू आता बोर्ड आल्यापासून भिंतीवरती लिहिण्याचं बंद करते का नाही ते. पण इकडे ती चाललेलं तिचं आपलं लिहिणं, बोर्डवरती इरेज करणं, लिहिणं. तर या अशा काही तिला गिफ्ट्स मिळालेल्या होत्या. तर नेक्स्ट आज आमच्या घरी येणार आहेत पाहुणे आणि पाहुण्यांसाठी खास स्पेशल असं आम्ही चिकन आज बनवणार आहोत. तर तेच तुमच्यासोबत शेअर करते आहे. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून घेतलं आणि स्वच्छ धुवून चिकन त्याच्यामध्ये असं वाफलून घेतलं. थोडंसं पाणी सुटल्यानंतर मग त्या कुकरचं झाकण लावून त्याच्या साधारण 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेणार आहे. आणि चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि चिकन छान असं वाफलेलं आहे. तर मग चिकन शिजेपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेणार आहे. मसाला आपला नेहमीप्रमाणेच असणार आहे. लसूण, आलं, कोथिंबीर, कांदा, खोबरे हे मिक्सरमध्ये छान असं वाटून घेणार आहे, एकदम बारीक होईल असं. आणि मग एका कढईमध्ये तेल घेऊन हा मिक्सरमध्ये बारीक केलेला जो मसाला आहे तो त्याच्यामध्ये मी टाकणार आहे. आणि तेलामध्ये मसाला टाकल्यानंतर चांगला असा तो भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चिकनमध्ये हा मसाला टाकत आहे. मसाला टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट म्हणजे आमचा जो कांदा लसूण मसाला आहे तो आम्ही घरीच बनवतो. तो टाकला की दुसरा कोणताही मसाला टाकण्याची आम्हाला गरज लागत नाही. तोच मसाला याच्यामध्ये टाकणार आहे. आणि थोडासा चिकन मसालाही त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि तेलामध्ये हे सगळं छान असं भाजून घेणार आहे. मसाल्याला तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं चवीपुरतं मीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मसाला किती छान असा भाजत आहे. यानंतर मी दुसरीकडे पातळ चिकन बनवण्यासाठीही ठेवणार आहे. हे मी तुम्हाला सुकी चिकन कसे बनवायचे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती टाकत आहे. चिकन छान असं शिजल्यानंतर ते मी त्याच्यामध्ये टाकलं या मसाल्यामध्ये आणि असं छान सगळं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता छान असं चिकन मिक्स झालेलं आहे. 5 ते 10 मिनिट चिकन त्याच्यामध्ये तसंच ठेवून मुरून सगळा मसाला त्याच्यामध्ये मुरून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं हे सुकं चिकन झालेलं आहे. त्याचबरोबर मी पातळही चिकन बनवलेलं आहे आणि याच्यामध्येही आमचा कांदा लसूण मसालाच वापरलेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान अशी तर्री त्याच्यावरती आलेली आहे. कोण पाहुणे येणार आहेत आमच्या घरी हे पाहण्यासाठी तुम्ही नेक्स्ट ब्लॉग बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.